बांधवांनो, इतक्या वेळेला आलो मी इथे या सभागृहामध्ये. आता बाळानांदगावकरांना विचारत होतो, म्हटलं असं मध्ये असा एकच बल्ब ते मोतारीत लावतात तसं काय लावलं मला कळत नाही. चाचपडत जावं लागतं नाही का, वास आला इथे थोडा बल्ब असतो जरा. एवढं चांगलं एअर कंडिशन सगळं केलंय आणि एक बल्ब मध्ये लावून ठेवलं, काय मला कळत नाही. आवाज बसला असताना देखील त्यातली ऊर्जा मला महत्वाची वाटते. त्याला माहिती होतं की माझा आवाज बसलाय, पण त्याला ते राहवलं नाही, तरी त्यांनी घोषणा दिली. मला असं वाटतं ही सगळी ऊर्जा सगळ्यात महत्वाची आहे त्याची. आज नोंदणीसाठी तुम्हाला परवा दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमधले सर्व शहर अध्यक्ष यांचा मेळावा झाला. तिथे नोंदणी संदर्भात मी काय सांगायचं ते सांगितलं. त्याच्या पुढे मी जे काय बोललो ते अजून चालूच आहे. त्याच्यामुळे आता मी आज परत त्याच्यावरती काय बोलणार याच्यासाठी आमचे सर्व पत्रकार बांधव कॅमेरा लावून उभे आहेत, बसलेले आहेत. पण जरा थोड्या वेळाने बाळानांदगावकरांनी मगाशी विषय काढला. पक्षाला 7 वर्ष झाली. या 7 वर्षामध्ये वेगवेगळे लोक भेटले. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव आले. अजूनही येत आहेत, पुढेही येतील. परवा दिवशी मला असाच एक फोन आला. आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. बाळानांदगावकर होते, आमचे नितीन सरदेसाई होते, अजून कोण होते मला बरेच जण होते, शिरीष सावंत होते. काहीतरी दादरमध्ये काहीतरी कोणाचं तरी काहीतरी झालं. तिकडे कोणतरी आपले पक्षाचे कोणतरी नगरसेवक कोणतरी तिकडे गेले आणि त्यांना काहीतरी त्रास झाला. हिंदीमध्ये बोलत होता तो माणूस. मला बोला ऐसा ऐसा है वो अपने लोग. मतलब एक काम करो आप, आधे घंटे के बाद नितिन सरदेसाई को फोन करना उनको, वो आपका प्रॉब्लम सॉल्व करेंगे. साहब अभी इतनी छोटी सी चीज के लिए उनको कहां तकलीफ दूं. तुझ्या आईला मला फोन करतो तू. काय एक नग भेटतात, मी तुम्हाला सांगतो ना. मला 2 मिनिटं सांगवे ना ना. म्हटलं सांगू नको सांगू, साली आपलीच जाती आहे का काय होतंय मला कळेल ना. पण विविध क्षेत्रामधले विविध लोक येत असतात, काही बोलत असतात, काही गोष्टी घडत असतात. सगळं एखाद्या चित्रपटामध्ये मध्ये मध्ये कसं असं थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी काही काही गोष्टी लागतात ना, तसे तसे लोक येतात. बाकी इतर पक्षाचा डोलारा माझ्याबरोबर तुम्हीही सगळेजण सांभाळता आहात. पक्ष वाढतोय, मोठा होतोय, सगळ्या गोष्टी घडतायत. हे सगळं घडत असताना काही गोष्टी प्रामुख्याने काही निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं, निवडणुकीच्या म्हणजे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातनं काही गोष्टी आपल्याला तातडीने कराव्या लागतात. आणि त्यातला हा सगळा नोंदणीचा भाग आहे. पक्षाचे विचार, पक्षाच्या विचारांवरती या सगळ्या गोष्टी
घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत विचार, सगळ्या गोष्टी लोक प्रचंड भरपूर असा पाठिंब्याने सगळे लोक आपल्या मागे उभे राहिलेले आहेत. आणि अशा वेळेला ज्यावेळेला नोंदणी होते, अनेक लोक फोन करून विचारत असतात, सांगत असतात की आम्हाला सभासद व्हायचंय, कुठे व्हायचंय, काय व्हायचंय. अनेकांना माहिती नसतं की कुठे जायचं. रोजचं रोज सकाळी आपलं ऑफिसला निघणं, संध्याकाळी घरी येणं, त्याच्यानंतर आपली कुटुंब पाहणं आणि त्याच्यानंतर टेलिव्हिजन थोडासा पाहून परत सकाळी ऑफिसला निघणं. त्याच्यामुळे अनेकांना कळत नाही की ही जी सगळी प्रक्रिया असते याच्यामध्ये कुठे जायचं असतं, कसा फॉर्म भरायचा असतो, त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात, सभासद व्हायचं म्हणजे काय करायला लागतं. हे सगळं करत असताना आता तुम्ही काही नवीन राहिलेले नाही आहेत. तुम्हालाही माहिती आता सदस्य नोंदणी, सभासद नोंदणी कशा प्रकारे केली जाते, कशी असते, काय असते. आणि त्याप्रमाणे तुम्हाला पक्षातर्फे जे काही शिरीष सावंत आपल्याशी नंतर बोलतील. माझं जरी भाषण संपलं तरी इथून कोणी तुम्ही निघायचं नाहीये. संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया आपण सगळ्यांनी समजून घ्यायची आहे. ती समजून घेतल्यानंतरच इथून तुम्ही सर्वांनी निघायचं आहे. तोपर्यंत कोणी इथे निघायचं नाहीये. हा सगळा पक्ष पुढे नेत असताना, वाढवत असताना अनेक विविध अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यांवरती स्पीड ब्रेकर्स येतात. काही ठिकाणी जोरात गाडी न्यावी लागते, काहीतरी हळू गाडी न्यायला लागते. आणि तसे विषयही समोर येतात. आता विषय समोर आल्यानंतर त्याच्यावरती बोलायचं नाही का? परवा दिवशीचा आशाताईंचा विषय असेल किंवा मग तो बिहारचा विषय असेल. आता आशाताईंच्या विषयामध्ये काय बोललो मी, काय चुकीचं बोललो? काल एक आपल्या एबीपी माझा त्याच्यावरती एक असंच ते टॉक शो चालू असत नाही का, तर असाच कोणीतरी मला फोन केला. त्याच्यावरती बाळा अंगावकर होते. त्याच्यावरती मी बघायला गेलो. तिकडे आपलेच एक परिचयाचे पत्रकार आहेत. बोलायला लागले की असं वाटतं रामदास आठवले बोलतात. तेही बोलायला लागले. खरं तर त्यांचं नाव आहे स्वरराज, पण मला कळत नाही की अशा कशी वागतात. मला ह्या सगळ्या गोष्टी कळतच नाहीये ते. पण त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी यांच्याकडनं पण गाणी गाऊन. आता मोहम्मद रफी का पाकिस्तानात राहायचे का? इथेच राहायचे ना. नंतर मी त्यांना, आपल्या परिचयाचे आहेत, मित्रच आहेत, पण मी त्यांना नंतर फोन केला. मी म्हटलं अरे मी बोललो काय, मी सांगतोय काय? मला आशाताईंबरोबर त्या कार्यक्रमामध्ये, त्या रुग्णालयाला, आणि अजून कोणतरी त्या परवीन, अबिदा परवीन, ते तर 3 जजेस आहेत. त्यातले एक पाकिस्तानातले आहेत, बांगलादेशचे आहेत आणि आशाताई भारताचे आहेत. यांच्या मार्फत येणारे जे कलाकार आहेत, इथे येणारे कलाकार आहेत, या कलाकारांना आपण का प्रोत्साहन देतो आहोत? मी एक स्वतः कलाकार आहे, मला माहिती आहे कला काय असते ती. विषय कलाकारांचा नाहीये. उद्या ज्या वेळेला ह्या सगळ्या लोकांना जे पैसे कमवायला जी जागा मिळते, तो भारत देश आहे. आपल्या देशात येऊन हे पैसे कमवतात. त्यांच्या देशामध्ये हे त्यांना कोणी विचारत देखील नाही. जर या सगळ्या लोकांना जर समजा भारत बंद केला की तुमच्याकडच्या जोपर्यंत या भारतातल्या कारवाया बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथे गाऊ देणार नाही, खेळू देणार नाही, हे जोपर्यंत आपण सांगत नाही, उद्या हेच कलावंत आणि हीच सर्व मंडळी ज्या वेळेला त्या पाकिस्तान सरकारवरती ज्या वेळेला दबाव आणतील की तुमच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना मुकावं लागतंय, बाकीच्या देशांमध्ये आम्हाला जाता येत नाही, आम्हाला तिकडे गेल्यानंतर आम्हाला शिव्या पडतात, लाज वाटते, हे ज्या वेळेला त्या सरकारावरती, पाकिस्तान सरकारवरती जेव्हा दबाव आणतील ना, त्यावेळेला कदाचित तो देश सुधरेल. परंतु ती कुत्र्याची शेपटी आहे. तिच्या आईला किती नळकांड्यात घाला, ती काही सरळ होणार नाही. पण या लोकांना आपण का प्रोत्साहन देतो, ही गोष्ट तर आपण बघितली पाहिजे. एवढाच तर माझा विषय होता. आणि आशाताईंसारखी एक व्यक्ती, अन्यथा अनेक वेळा मी त्यांना बघितलेलं आहे की अत्यंत रोखठोक त्यांच्या भूमिका असतात, त्या मांडतात, असं मी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. मग इथे का नाही रोखठोक भूमिका मांडली, हा माझा एक सवाल आहे. मी कुठच्या प्रांताची नाही, मी भारताची आहे. मला राजकारण कळत नाही, मी एक कलाकार आहे. मी समजू शकतो तुम्हाला राजकारण कळत नाही, पण देशात काय चाललंय हेही नाही कळत.
एकूण देशातली परिस्थिती काय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या गोष्टींचं आकलन जर समजा नसेल आणि मी फक्त एक कलाकार आहे असं बोलून नाही चालणार. हकनाक माणसं मरतायत इकडे आणि त्याच्यानंतर आपण कसले दोस्तीचे हात पुढे करतो आहोत, कशासाठी करतो आहोत? हा विषय हिंदू मुस्लिम नाहीये, हा भारत पाकिस्तान आहे, हा भारत बांगलादेश आहे. या देशामधले जेवढे फिल्म स्टार्स आहेत त्याच्यामधले 3 हे या देशातले सुपरस्टार्स आहेत ज्यांची आडनावं खान आहेत. तरी ह्या देशाने मान्य केलेले आहेत. कोणी त्यांच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम म्हणून बघायला जात नाही, त्यांचे चित्रपट म्हणून पाहायला जातात. हिंदू धर्मातला कुठचाही समजा पवित्र एखादा सण असेल, कुठचीही गोष्ट असेल, लग्न असेल, समारंभ असेल, त्यावेळेला बिस्मिल्ला खानची शहनाई वाजते. पारंपरिक इथे राहणारे इतक्या वर्षांचे जे काही हिंदू मुस्लिम संबंध असतील हा विषय तो नाहीच आहे. परंतु या देशामध्ये जे काही घातपात, जे काही बॉम्बस्फोट आणि इतर गोष्टी ज्या घडवल्या जात आहेत त्याच्यानंतर त्यांच्या देशातल्या लोकांना, त्यांच्या कलावंतांना आणि इतर लोकांना इथे गोंजारायचं, चोंबाळायचं कशासाठी? एवढ्यापुरताचा तो विषय होता. पुढचा तो सगळा ते बिहारचं चला अंगात आल्यासारखे येतात सगळं. गंमत बघा, पण या एका विषयावरती ते सगळे पत्रकार तिकडचे, सगळे हिंदी चॅनल्सचे आणि सगळे हे कसे एकत्र येऊन बोलतात बघा. जणू काय त्यांच्या अँकर्स, प्रत्येक अँकर बद्दल त्यांनाच मी काहीतरी टोचलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, प्रत्येकाच्या जिभेवर कशा गोष्टी यायला लागतात बघा. सगळे कसे एकत्र होतात बघा. माझ्या वाक्याचा पुढचा मागचा संदर्भ न लक्षात घेता सुरूच करतात. राज ठाकरेवर देशद्रोहाचा खटला चालवा. ते एक भिकार जे आहे तो कोण, तो दिग्विजय सिंग, त्या काँग्रेसने शिव्या खायला ठेवलेलं एक कार्ट आहे ते बुजगावणं कुठचं ते. सगळीकडनं शिव्या खाते, सगळीकडनं चापट्या खाते, तरी मध्ये बडबडते. विषय काही समजून घ्यायचा नाही, काही बघायचं नाही, मागचा पुढचा विचार करायचा नाही. ठाकरे कुटुंब म्हणे, मूळचं म्हणे बिहारचं, कुठून काढलंय? मग दिग्विजय सिंगाचं कुटुंब हे काय सुलभ शौचालयातलं आहे? जिकडे जाते तिथे फळाफळा मुतते. जागा बघायची नाही, काही बघायचं नाही, माणसं आजूबाजूला बघतायत बिकतायत, काही नाही, फाळा. बरं, बिहारमधून त्याच्यानंतर आम्ही मध्य प्रदेशात कुठेतरी धारमध्ये आलो. धार टाकायची ह्यांनी, आलो आम्ही म्हणे धारला. बरं, मी बोललो काय होतो? मी म्हणतोय काय? मी सांगतोय काय? ते काल केंद्रीय सचिव तेच सांगत होते ना काल, पोलीस कुठेही कुठच्याही राज्यामध्ये जाऊ शकतात. मग ते जर सांगू शकतात तर मग बिहारचे कोणते चीफ सेक्रेटरी असं पत्र कसं पाठवू शकतात? बरं, ते पत्रामध्ये पण एक गंमत. आर पाटील म्हणतात की असं काही सापडलेलं नाही, असं काही कोणती पत्र आमच्याकडे अजूनपर्यंत आलेलं नाही. पोलीस कमिशनर सांगतात पत्र मिळालं. पोलीस कमिशनरांना पत्र मिळालंय, आर पाटीलांना माहिती नाही. मी हेच सांगतोय, ह्यांना खातं कळत नाही, ह्यांना खातं समजत नाही, यांनी राजीनामा द्या. त्यांना काहीही माहिती नसतं, रोज काय घडतंय, काय चाललंय, काहीही माहिती नाही. बरं, एक केंद्राला पत्र पाठवले. वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या की नाही? मी बातमी कुठली वाचून दाखवली? माझ्या मनातली. उगाच बातम्या येतात आणि त्याच्यानंतर म्हणे तुम्ही कायदा, पोलिसांनी कायदा पाळला पाहिजे. कोण सांगतंय? ही राज्य कायदा पाळायच्या गोष्टी बोलताय? हे इथे माझ्याकडे कायदे आहेत. हे इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर समजा तुम्हाला कामानिमित्त जायचं असेल तर तिकडच्या तुम्हाला लेबर कमिशनरची परवानगी घ्यावी लागते. तुम्हाला नाव तुमचं रजिस्टर करावं लागतं. किती बिहारी लोकांनी आजपर्यंत महाराष्ट्रात आल्यावरती स्वतःचं नाव रजिस्टर केले? दाखवा मला.
तुम्हाला पोलिसांना सांगावं लागतं की आम्ही इकडे आलोय, कशासाठी आलोय, काय आलोय. उपदेश आम्हाला द्यायचे. या देशामधला कोणी नागरिक कोणत्याही राज्यामध्ये कसाही जाऊ शकतो. मग कोणताही पोलीस नाही जाऊ शकत? पोलीसही गेला पाहिजे. मी आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांशी बोलल्यानंतर तुम्हाला सांगतोय की असं अनेकदा घडलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी तिकडे इन्फॉर्म केलंय, तिकडे सांगितलंय की आम्ही अशा व्यक्तीला पकडायला येतोय म्हणून, आणि तो तिकडचा माणूस जो कोणी गुन्हेगार असेल त्याला तिथून गुल केलेलं आहे. काल ते एक बिहारचे एक आमदार बोलत होते, तसा नाहीये, तसा नाहीये, तसा नाहीये. बिहारच्या मध्ये पहिली गोष्ट म्हणजे ह्यांच्याचकडे सगळे जातात आश्रयाला. याच राज्यांमध्ये सगळे आश्रयाला जाणार. मूळचा म्हणे जोगेश्वरीचा, तो अमर जवान स्मारकाची नासधूस करणारा जोगेश्वरीचा गेला कुठे? बिहारला. का? गुजरात माहित नव्हतं? कर्नाटक सापडत नव्हतं? तामिळनाडू कळत नव्हतं? बिहारलाच कसे जातात? तोच आमदार काल टेलिव्हिजनवरती सांगत होता, म्हणे नागपूरला पण एका लहान मुलाचं अपहरण केलं 2 जणांनी, ते 2 जण त्याला बिहारला घेऊन गेले. अरे बिहारलाच कसे जातात? हे सगळे गुन्हेगार शोधताना पोलिसांना उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ह्या सगळ्या भागामध्ये जावं लागतं पोलिसांना. फक्त महाराष्ट्राच्या नाही, बाकीच्याही. हे याच प्रांतांमध्ये कसे काय जातात हे त्या राज्यातल्या लोकांनी, तिथल्या जे कोणी सत्ताधारी आहेत यांनी विचार करायला नको की आपल्याकडनं लोक तिकडे बाहेर जात आहेत आणि बाहेर जाऊन धुडगूस घालतायत आणि धुडगूस घातल्यानंतर परत आपल्या राज्यामध्ये येऊन लपतायत. हे केंद्र सरकारला कळायला नको? या गोष्टी आम्हाला सांगायला लागतात, आम्हाला बोलायला लागतात. आणि आम्ही बोलल्यानंतर म्हणायचं बिहार आणि उत्तर प्रदेशबद्दल कोणी काय बोलायचं नाही. कोणी काय बोलायचं नाही काय? देश म्हणजे काय बाबाचा माल वाटला तुम्हाला की ह्यांनी कोणतीही काही गोष्टी करायच्या, ह्यांच्याबद्दल कोणी काय बोलायचं नाही? महाराष्ट्रामधले सगळे गुन्हे काढून बघा. या गुन्ह्यांमधले सर्वात जास्ती गुन्हे कोणी केले ते बघा, आणि हे सगळेजण जातात कुठे ते बघा. काल पण तो अमर जवानची नासधूस करणारा माणूस, त्याला जर पोलिसांनी पकडलं नसतं तर तो तिथून नेपाळ मार्गे बाहेर चालला होता. काय नाणेघाट आहे का तो? इकडून तिकडे बाहेर जायला, तिकडून सगळे आतमध्ये येणार, बाहेरच्या देशांमधल्या लोक आतमध्ये येणार, ह्यांना सगळे आश्रय पुरवणार, ह्यांना सगळ्या गोष्टी देणार. त्याच्यानंतर हे महाराष्ट्रामध्ये येऊन इथे अड्डे बनवणार, ह्यांचे मोहल्ले बनवणार, आणि ह्यांच्याबद्दल बोलायचं नाही. यांनी काही देशामध्ये धुडगूस घातला तरी चालेल. केरळ सरकारने काय केले बघा. केरळ सरकारने, केरळ पोलिसांनी त्या केरळमध्ये येणाऱ्या प्रत्येक बाहेरचा जो माणूस आहे त्याचं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय त्याला केरळमध्ये येता येणार नाही असं तिथल्या पोलिसांनी ठरवलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस कधी ठरवणार? महाराष्ट्र गृहमंत्री कधी ठरवणार? महाराष्ट्र राज्य कधी ठरवणार? या देशामधलं एक राज्य जर समजा हा निर्णय घेऊ शकतं तर मग दुसरं राज्य का नाही घेऊ शकत? मग ते जेव्हा राज्य घेतं त्यावेळेला का नाही त्याच्या नावाने बोंबलत? फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत का बोंबलता? कारण महाराष्ट्राच्या बाबतीतले यांचे जे मनसुबे आहेत ते वेगळे आहेत. केरळामध्ये उपयोग नाही, कारण तिकडे भाषाच कळत नाही. शहाळ्यासारखे सोलून काढतील. तिथे टिवटिव करणार नाहीत. पण तिथे पण ज्यावेळेला एखादी गोष्ट घडते त्यावेळेला ती चारही राज्य कशी एकत्र येतात बघा. मग तो पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर कुठच्याही गोष्टींमध्ये ती चारही राज्य पटकन एकत्र येतात, वरची राज्य एकत्र येतात. आमचा महाराष्ट्र का नाही एकत्र येत? महाराष्ट्रातले सगळे नेते का नाही सुरात बोलत? काय चुकीचं बोललो होतो मी? कोणता गुन्हा केला मी? आणि माझं वाक्य काय होतं? जर बिहार सरकारने महाराष्ट्राच्या पोलिसांवरती अपहरणाच्या केसेस जर समजा टाकल्या तर मी महाराष्ट्रामधले जेवढे बिहारी आहेत यांना मी घुसखोर ठरवून महाराष्ट्राच्या बाहेर काढीन. हे माझं वाक्य होतं. जर ऐकायचंच नाही, फक्त तर ऐकायचं आणि ह्याच्यावरती खेळवत बसायचं तुमच्या हिंदी चॅनलची टीआरपी. बोलवायची
सगळी कोंबडी आणि झुंजत बसायची. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं. विषय समजून घ्यायचा नाही आणि नुसतेही फक्त चॅनलवाले फक्त यांचा खेळ करत बसणार, यांची टीआरपी वाढवत बसणार, मधल्या मधल्या जाहिराती वाढवत बसणार. आज त्या हिंदी चॅनलवाल्यांना पण सांगतो, तुमचा पहिला खेळ थांबवा, नाही तर महाराष्ट्राचा तुमचा खेळ थांबवीन मी. मला काय गंमत वाटली काय तुम्हाला? वाटेल ती येऊन कोणाची भांडणं लावत बसायची? तुम्हाला मराठी समजत नसेल तर महाराष्ट्रामधले जे मराठी रिपोर्टर आहेत, पत्रकार आहेत, त्यांना विचारून घ्या हा काय बोलला. विनाकारण आपल्या देशाचं वातावरण तापत बसायचं. बरं, त्यांची तो चीफ सेक्रेटरी तो जे काय बोलला त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही हिंदी चॅनलवाले, की हा असं कसं बोलला. तिकडे तुम्ही म्हणणार कायदा. बघ, कायद्याचाच वापर करायचा असेल तर आज या देशामध्ये इतके कायदे आहेत, वापरू काय? वापरू? कायद्याच्या धमक्या देत आहेत. या महाराष्ट्रामधले सगळ्या ठिकाणचे मी आता सांगितलं, आपण या देशामधनं जवळपास 48 रेल्वे ट्रेन्स रोज महाराष्ट्रामध्ये येत आहेत. कोण येत आहेत आतमध्ये? उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागातनं 48 ट्रेन्स रोज येत आहेत. कुठे जात आहेत? मुंबईत येत आहेत, ठाण्यात जात आहेत, पुण्याला जात आहेत, कोल्हापूरला जात आहेत. कोण त्या गाड्यांमधनं उतरतंय, कुठे जातंय, काय करतंय माहिती नाही. आणि त्याच्यानंतर पोलिसांवरती दोष द्यायचे. एखादी घटना घडली, एखादी गोष्ट घडली तर या देशामधला कोणी माणूस कुठेही जाऊन राहू शकतो, पण कसाही नाही. तिथल्या जर समजा ऍडमिनिस्ट्रेशनला, तिथे जे पोलीस खातं आहे, तिथले जे सरकार आहे, तिथली जे काही गोष्टी असेल त्यांना जर माहितीच नसेल आलीत माणसं कोण, ते तरी कसा कंट्रोल ठेवणार या सगळ्या गोष्टींवरती? त्याच्यामुळे मला फक्त या हिंदी चॅनलवाल्यांना आणि बाकीचे सगळे बकबक करणारे लोक आहेत ना, यांना फक्त सांगायचं, माझा पारा चढवू नका तुम्ही लोकांनी. मी जे बोलतोय हे नीट पहिले समजून घ्या. समजत नसेल तर विचारून घ्या, आणि विचारूनही घेता येत नसेल तर पुढचं मी काय करेन हे आपल्याला कल्पना आहेच या गोष्टीची. आता सुरू असते ब्रेकिंग न्यूज, राज ठाकरेंची चॅनलवाले को धमकी 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 सुरू. गोळा करा जाहिराती, गोळा करा जाहिराती, गोळा करा पैसे, गोळा करा. धमकी धमकी, हे देखो कैसे बोले. यायला सारखं हेच दाखवत बसायचं. एखादा पडला की तगड्यावर 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 चालू आपल्याचं. सर्कल दाखवायचं, ये देखो कैसे गिरा. सर्कल दाखव, ये देखो कैसे गिरा. सारखं तेच. बालिश चले. देखो चैनल वालों को साला बोला. यांनी तमाशे करत बसायचे देशभर आणि लोकांनी बकबक करत बसायची. मला जेवढं सांगायचं तेवढं मी सांगितलंय. कळलं असेल तर तुम्ही चॅनलवाल्यांनी, हे हिंदी चॅनलवाले बोलतोय मी, ते मराठी नाही. मराठीवाल्यांना सगळं समजतं. इंग्लिशवाल्यांचा संबंधच नाही, ते चंद्रावरतीच असतात. ते काहीतरी वेगळ्याच लेवलला ओबामा बिबामा वगैरे चालू असतं. इथे जे देश पेटलाय, ओबामाच्या इलेक्शन बद्दल ह्याला चिंता पडलेली असते. त्याला काय देणं घेणं नाही. या सगळ्या लोकांना काय देणं घेणं नसते. तो एक नवीन, तो दुसरा एक विषय, तो हेरिटेजचा. काय पण एक एक अकलेची खांदी लावतात. त्या सगळ्या शिवाजी पार्क, बीडीडी चाळ, इमारती बघितल्यात परळच्या, हेरिटेज आहे म्हणे. काय सर, कोण डोकं लावतं, कोण काय विचार करतं, काय कशाचा पत्ता नाही. महानगरपालिकेची इमारत, सीएसटी स्टेशन, त्या फोर्टमध्ये असलेल्या इतर इमारती बघितल्यानंतर कळतं की हेरिटेज आहे. अजून 500 वर्ष काय होणार नाही याला. त्या ब्रिटिशांनी बांधले आहेत. असं वाटतं का हो बीडीडी चाळीत गेल्यावर? नाही, 500 वर्ष याला काय होणार नाही.
कोणाला तरी 4 टाळकी बसवायची, कोणाला तरी एक झटका येतो, त्या झटक्यामधनं कोणाला तरी हेरिटेज बसवायचं. पण मुख्यमंत्र्यांना या विषयावरती त्यांना स्टे द्यावाच लागेल. या असली लपडी चालायची नाही. त्याच्यामध्ये काहीतरी नवीन राजकारण. मराठी माणूस उद्ध्वस्त होईल शिवाजी पार्कवर या भागातनं. कसा उद्ध्वस्त होईल? राहतोय तिथे. दुसरा येणारा येऊ शकणार नाही, पण तो आहेच की. पण त्याच्यामध्ये लगेच वेगळं राजकारण. असो, मला त्या भानगडीत जायचं नाही. परंतु ह्या हेरिटेजच्या पण प्रकरणामध्ये आपल्या नितीन सरदेसाई आणि या सगळ्या लोकांनी ते फॉर्म बिम सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या आपल्या भागामध्ये पण तुम्ही ह्या गोष्टी नीट जरा बघा आणि तिथे लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवा की कुठचे एरियाज त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत. आणि त्या सगळ्या लोकांशी तुम्ही संवाद साधून तातडीने आपल्या राजगड कार्यालयाशी आणि आपल्या सगळ्या आमदार पदाधिकाऱ्यांशी तुम्ही चर्चा करा आणि त्याच्यावरती काय निर्णय करायचा तो आपण लवकरात लवकर करू. आज नोंदणीचा हा सगळा कार्यक्रम तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे. अत्यंत जोरात वेगाने लोकांच्या घराघरापर्यंत तुम्ही पोहोचणं आवश्यक आहे. हे करत असताना एकत्र तुम्ही सगळेजण जाणं आणि एकत्र या सगळ्या गोष्टी हाताळणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही तुम्ही विसरून चालणार नाही तुम्हाला. आणि 5 तारखेला आपण सुरू करतो. 5 तारीख ते 12 तारीख हा आपला सभासद नोंदणीचा कार्यक्रम आहे. तो अत्यंत यशस्वीपणे तुम्ही सगळेजण पार पाडाल अशी एक आशा अपेक्षा सगळ्यांकडनं बाळगतो. रविवारची सकाळ जरा थोडासा त्रास दिला तुम्हाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.